काळभैरव हा शिवाचा एक उग्र अवतार आहे, ज्याचा जन्म ब्रह्मदेवाचा अहंकार नष्ट करण्यासाठी झाला होता. एकदा ब्रह्मदेवांना अहंकार झाला की ते सर्वात श्रेष्ठ आहेत. तेव्हा महादेवांनी आपल्या एका शक्तीतून कालभैरवाला प्रकट केले. त्यांनी ब्रह्मदेवाचा अहंकारी डोक्यात शिरच्छेद केले. या ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरवांनी अनेक तीर्थयात्रा केल्या, पण त्यांना मुक्ती फक्त काशीतच मिळाली. तेव्हापासून ते काशीचे संरक्षक म्हणजे कोतवाल म्हणून तिथे वास करतात आणि पापींना शिक्षा देतात. कालभैरव हे महादेवांचं असं रूप आहे जे भीतीचा नाश करतं. आपण नेहमी त्यांना एक भयंकर रूपात पाहतो, पण त्यांचे हे रूप आपल्या आत लपलेल्या भीतीला दर्शवते. भैरव आपल्याला शिकवतात की सर्वात मोठा शत्रू बाहेर नसून आपल्या आत दडलेली भीतीच आहे. आपण सगळ्यांनी कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती अनुभवली आहे. मग ती अपयशाची भीती असो, लोकांशी बोलण्याची भीती असो किंवा नवीन काहीतरी सुरू करण्याची भीती असो. ही भीती आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवते. पण ज्या प्रकारे महादेवांनी भैरव रूप धारण करून अहंकार आणि भीतीचे नाश केले, त्याच प्रकारे आपणही आपल्या आतल्या शक्तीवर विश्वास ठेवून आपल्या भीतीचा सामना करू शकतो. भीती ही एक प्रतिक्रिया आहे, पण धैर्य हा एक निर्णय आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या हा निर्णय घेतो, तेव्हा आयुष्यातील प्रत्येक आव्हान छोटे वाटू लागते. हर हर महादेव.